तर बघा शुड हॅवचा उपयोग कधी होतो? ज्या वाक्यासाठी ला, ली, ले, लो, ल्या पाहिजे होते, ला पाहिजे होते, ली पाहिजे होते, तर शब्दाचं शुड हॅवचं वाक्य. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शुड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस आरपीएस. ठीक आहे. जसं की आता बघा आय शुड हॅव टेकन केअर ऑफ यू, याचा अर्थ होतो मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होते. आय म्हणजे काय? सब्जेक्ट. शुड हॅव म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब आहे. टेकन म्हणजे काय? V3 टेक, टेकन. ठीक आहे. टूक, टूक हे त्याचा दुसरा फॉर्म झाला. ठीक आहे. केअर ऑफ यू, ऑब्जेक्ट प्लस आरपीएस हा झाला. ठीक आहे. आता दुसरं बघा आय शुड नॉट हॅव टेकन केअर ऑफ यू, म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स जर बनवायचं असेल, मी तुझी काळजी नाही घ्यायला पाहिजे होते. ठीक आहे. आता ह्याला वर्बल क्वेश्चन बनवायचं असेल, शुड आय हॅव टेकन केअर ऑफ यू, मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होते का? ठीक आहे. आणि ह्याला WH क्वेश्चन जर बनवायचं असेल, फक्त अलीकडे व्हाय लावायचं, वाय शुड आय हॅव टेकन केअर ऑफ यू, मी तुझी काळजी का घ्यायला पाहिजे होते. ठीक आहे. आता तुमच्यासाठी एक वाक्य आहे, तू यायला पाहिजे होते. ठीक आहे. आणि यायला त्याचा थर्ड फॉर्म होतो बघा, कमचा थर्ड फॉर्म होतो कमच होतो, आणि त्याचा V2 सेकंड फॉर्म होता केम.